आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा. MJ. त्या उपसरपंचांचोय शिपाया जोय सांगून राहिलोय तर ते काय म्हणता आमचं संपलंय आता 2 महिने राहिलंय आम्हाला काहीच सांगा नको तुम्ही. हे पहिल्यांदा हिरवकच पाणी येतं मग गढूळ पाणी येतं मग तिच्यात पख येतं घाण घुण येतं किडी येतं डालं भरलं टोपलं भरलं शिपायाला धावलं शिपायानं धरलं उखड्या गुपचूप फेकून दिलं. तरी बी बोलला नाही. दुसऱ्यांदा तरी बी सरपंचाचं सांगायला गेलो सरपंचीन बाईचं सांगायला गेलो म्हणे येतच म्हणे आता तो काय करणार आहे म्हणे कोणाची पैप लिकेज वाशीन म्हणे. म्हणलं मग तुम्ही पहा पैप टाका. आम्ही का मरा का आमचे लेकरं बाय घेऊन सनी आम्ही तेच पाणी पिऊन उकळीन सनी तेच पाणी पिऊन राहिलोय. आम्ही ना आता नळ पट्ट्या भरा का पाणपट्ट्या भरा का जारचं पाणी पिया. आम्हाला लय तकलीफ आहे त्या पाण्याची. ग्रामसेवकांनी सरपंचाचं उद्धट बोलणं आणि सरपंच बी गोट घेत नाही सरपंच बाई बी गोट घेत नाही उद्धट बोलतात ते दोघी बी जण आणि शिपाई बी पण उद्धट बोलतो. नमस्कार, आपण पाहत आहोत MJ न्यूज निर्भीड लीडर जनतेचा आवाज. मी आपल्या सोबत दादाराव. सामने तालुक्यातील भागदरा या गावात आज अक्षरशः संतापाचा स्फोट झालाय. कारण पिण्याच्या पाण्यात पक्ष्यांचे पंख कुजलेली हाडे आणि असह्य दुर्गंधी नळाद्वारे थेट गावकऱ्यांच्या घरात आली. माणसांच्या जीवाशी खेळणारा प्रशासनाचा हा भोंगळ कारभार पाहून गावकरी संतप्त झाले असून त्यांनी MJ न्यूज समोर अनेक गंभीर समस्या मांडल्या आहेत. गावकऱ्यांच्या मते गेल्या काही दिवसांपासून पाण्यात दुर्गंधी होती आणि आज तर पक्ष्यांचे पंख व हाडे थेट नळातून आले. गावातील महिलांनी आम्हाला सांगितले की आम्ही वारंवार सरपंच ग्रामसेवक आणि पुरवठा कर्मचाऱ्यांना सांगितले पण यांच्याकडून शहानिशा तर होत नाही. उलट कर्मचाऱ्यांची जर तक्रार करायची असेल तर करा अशा धमकीच्या स्वरूपात बोलले जाते. असले उत्तर देणारे कर्मचारी जनतेचे नौकर की मालक हा मोठा प्रश्न ग्रामस्थांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे. पाण्याच्या टाकीचा ओव्हरफ्लो गावात गटारसारखी परिस्थिती. भागदरा या गावातील पाण्याची टाकी नेहमी ओसंडून वाहते. हे पाणी इथे गल्लीमधून गावकऱ्यांच्या घरासमोर वाहत जाते. गावकऱ्यांनी याविषयी सांगितले की रोड की गटार इतके घाण पाणी किडे दुर्गंधी आणि आजाराचे सावट आहे. गावातील गटारींची स्थिती तर अधिक भयानक आहे. फक्त 3 इंची गटारीत किड्यांचे अड्डे. गावकऱ्यांच्या घरात घाण येते आणि तक्रार केली तर कधीही साफसफाई नाही. महिलांनी संतप्त होऊन स्पष्ट शब्दात म्हटले, ग्रामसेविका भागदरा या गावात आम्हाला कधीच दिसली नाही. सरपंचांचा कारभार नातेवाईक चालवतात. ग्रामस्थांनी सर्वात मोठा आरोप या ठिकाणी केला आहे. गावातील महिला सरपंच कधीच दिसत नाही. प्रत्यक्ष कारभार तर महिलेचे नातेवाईक मुकेश पाटील हेच चालवतात. महिलांचा या ठिकाणी सवाल. महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली निवडून आणतात पण प्रत्यक्ष काम नातेवाईकच करतात. पण निवडून येण्याचा अर्थ काय? MJ न्यूजने प्रश्न विचारताच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी आमने सामने आले. MJ न्यूज टीम जेव्हा प्रत्यक्ष ग्रामपंचायतीत पोहोचली आणि सदस्य मुकेश पाटील यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी असा कोणताही प्रकार घडलेला नाही असा दावा केला. पण त्याच वेळी तक्रार करणारे गावकरी प्रत्यक्ष ऑफिस मध्ये उपस्थित होते. यावेळी गावकरी व सदस्य यांच्यात तीव्र वाद खडाजंगी पाहायला मिळाली. यावरून गावातील प्रशासन सत्य लपवण्याचा प्रयत्न करते का असा संशय आणखी गडद झाला आहे. प्रशासनाचा गलतान कारभार व भोंगळ कारभार या ठिकाणी उघड झालेला आहे. सरपंच अनुपस्थित, ग्रामसेविका अनुपस्थित, कर्मचारी उद्धट वर्तणूक करत आहे. स्वच्छता यंत्रणा कोडमळलेली, जनतेकडे दुर्लक्ष. हा प्रशासनाचा जनतेचा फायदा उचलणारा भोंगळ व गलतान कारभार आहे. गावकऱ्यांनी MJ न्यूज समोर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. गटविकास अधिकाऱ्यांना गावकऱ्यांचा अंतिम इशारा आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाला कठोर इशारा दिला. गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ यावर कारवाई करावी नाहीतर पुढील आंदोलन थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात होईल. भागदरा सारख्या गावात पिण्याच्या पाण्यात मृत प्राण्यांचे अवशेष येणे म्हणजे फक्त निष्काळजीपणा नाही, आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे आणि कायदेशीर गुन्हा देखील आहे. प्रशासन कारवाई करणार का? दोषीवर निलंबनाची कारवाई होणार का की पुन्हा जनता आंदोलन करेल जेव्हा प्रशासनाला जाग येणार?
एमजे न्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे. मी दादाराव वाघ, एमजे न्यूज, निर्भीड लीडर, जनतेचा आवाज. अधिक घडामोडीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. ते सगळं समस्या नेमक्या अडचणी काय येत आहे तुम्हाला? दादा आम्हाला एवढी अडचण आहे की हे टाकी व संडायला लागली किंवा हे टाकी द्यावं लागली. हे पाणी असं आमच्या घरात इकून निघतं, काही इकून निघतं. या लोकांना गच्चीदार हे बाई म्हणली बुवा की पाणी इकून काढा, हे लोकांची कानावर गोष्ट घेता नाही. आम्हाला मालूम नाही. हा, ठीक आहे, ठीक आहे. एक मिनिट. हळूहळू बोला. हा, मी विचारतो तेवढं सांगा फक्त. मी त्याच्या आईला बोलवणार आहे. या दारावाट मी पाण्याचा त्रास आहे, मला दुसरा त्रास त्याचा कोणचा काय अडचण काय होते? हे रात्रभर टाकी वाहते. तो शिपाई काय पडलोक जागी राहील बिचारा, पण मला पाण्याचा त्रास आहे. मला पाणी महादारी नको बा, इकडे पाणी काढा रोडावर. आता काल काय नेमका अडचण आली होती काय? ते मला काही माहिती माहिती आहे, ते बोलायला लावा. तुमच्या नळाला चांगलं पाणी आलं का मग? हा, आमच्या नळाला चांगलं पाणी आलं. आम्हाला एवढाच त्रास आहे फक्त की हे पाणी इकून काढा तुम्ही. फक्त आम्हाला इकून पाणी नको, आमच्या घराला की अंगणाला की सर पाणी येतं बा. आम्हाला एवढाच त्रास आहे फक्त. या संदर्भात तुम्ही सरपंच किंवा ग्रामसेवकाला सांगितलं होतं का? सांग म्हणले सांगाल तुम्ही बोला ना. हा, बोल ना. हे सगळं हे जे पाणी वाहतं ते तुम्ही ग्रामसेवक किंवा सरपंच सांगितलं होतं का? आम्ही सांगलो होतं, पण मग ते लोक कानावरच गोष्ट घेत नाही आमच्या. आम्ही काय मागणी आहे तुमची आता? आमची एक मागणी आहे की हे पाणी इकडून काढा बा. तिकडून काढायला पाहिजे. हा, इकडे नाही द्यायचं पाणी, आमच्या घराला की नाही पाणी. किती दिवसापासून टाकी? टाकीला दिवसापासून झाली, पण ते आमच्या लक्षात नाही की किती दिवसापासून झाली. हे आम्हाला समजत नाही बा. आम्ही अंगठी बाजूला साधारण 4 वर्ष 5 वर्ष मंगलाबाई टाकी किती वर्ष झाली ते समजत नाही. तुमच्या घरापर्यंत येते आता 10 वर्षापासून येते का 5 वर्षापासून येतं माहिती? या गावी आलेलो आहोत. इथं प्रशासनाचा गलथान कारभार गावकऱ्यांनी वठणीस आणलेला आहे. यात प्रत्यक्षात काल या ठिकाणी पाण्याची टाकी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडलं जातं. त्या पिण्याच्या पाण्यामध्ये पक्ष्याचे हाडं, पक, मांस या सहित पाण्याच्या मिश्रण करून सण त्यांच्या नळाला आलेला आहे. यामुळे गावकरी अत्यंत म्हणजे संतप्त झालेले आहे. याविषयी माजी सरपंचच ना माजी सरपंच यांनी आपल्याला प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहे. त्यांनी सांगितले की ग्रामसेवक आणि सरपंच प्रत्यक्षात आजपर्यंत पाहणी केलेली असं लोकांना आजही आठवत नाही. किती वर्ष झाले साधारण?
म्हणजे 5 वर्ष झालं सर. 5 वर्ष झाले तरीही ग्रामसेवक आणि सरपंच हे त्यांना गावात दिसलेले नाही. कारण सरपंच इथं महिला आहे, परंतु जी महिला आहे त्या महिलेचं कोण म्हणजे मुलगा चालवतो का? नाही मुकेश पाटील कोण आहे? भाऊ आहे. भाऊ जी सरपंच महिला आहे त्या महिलेचे भाऊ जे आहे मुकेश पाटील हेच ग्रामपंचायत चालवता असा गावकऱ्यांचा आरोप आहे. आपण पाहिलं प्रत्यक्षात इथं गटारीची दुरावस्था, गटारी इथं महिलांनी तर अक्षरशः तक्रारी केलेल्या आहे की इथं हे बघा महिला आपल्यासोबत काय म्हणताय. लय गाणे आमच्या दुकानापुढे बी भीती तर आमच्या किती दिवसापासून गाणं आहे? त्यांचीच गाणे लय 35 दिवस झाले. आमच्या घरामागे बी सगळं संडासचं पाणी भीतीत घरामध्ये पाणी घर वास मारतं आमचं. ग्रामपंचायतचं कोणी कर्मचारी येत नाही का? मग कर्मचारी गच्ची आहे नाही येत नाही का गटार काढायला? पहा आम्ही सांगतो बाया बाया आमच्या भीती पहा तुम्ही तिकडे जाऊला घरी पहा आमचा कसं आहे तिकडे दारापुढे. मग एकीकडे पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मोठमोठे दावे करतात. साफसफाई बद्दल स्वच्छता अभियान राबवले जातं. मोदी सरकारकडून स्वच्छता अभियान राबवलं जातं. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून स्वच्छता अभियानाचे मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु प्रत्यक्षात कहाणी ही वेगळी आहे. आपण बघितलं या जामनेर तालुक्यातील हे भागदारा गाव आहे आणि या भागदारा गाव म्हटलं म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील, आणि इथं प्रत्यक्षात कहाणी ही वेगळी पाहायला मिळाली. महिला बघितली असेल आपण ना किती त्रस्त झालेली आहे. अक्षरशः काही महिलांनी सांगितलं की आमच्या घरामध्ये जे किडे असतात, जे शेपटाचे किडे ज्यांच्यामुळे अनेक रोगराई पसरते, ते किडे डायरेक्ट अक्षरशः घरात जातात, त्यांच्या ताटामध्ये जातात. अशा परिस्थितीमध्ये जर जनता इथे राहत असेल तर खरंच प्रशासनाला इथं कुठंतरी बुटाच्या चपलांनी त्यांचं स्वागत करायला हवं असं गावकऱ्यांचं मत आहे. बाबा नेमकी काय अडचण होती आणि काल पाण्याचा काय विषय होता? आमच्या भागदेऱ्या गावामध्ये 5 वर्षापासून आणि टाकी धुतलेली नाही. निखळ म्हणजे गढूळ पाणी आमच्या दलित वस्तीमध्ये आलेलं आहे. अधिक समस्या लाईटाची सुद्धा आहे. त्या कोंबडीचे पख ते घाण सुद्धा वाद घेताना आम्हाला कठीण झाला होतं. प्रत्येक तेच पाणी आम्हाला पिवावं लागतं. दर महिने दररोज म्हणजे 15 दिवसानंतर पाणी म्हणजे गावामध्ये सुटतं. पुऱ्या गावामध्ये गल्लीनं रोडनं पाणी गटारीने वाहत रोडनं वाहतं. अशी आमच्या गावामध्ये समस्या आहे. ही समस्या कोणाला सांगायची? हे सरपंच मला काही माहित नाही असं सांगता. सरपंच आमच्यात कोण आहे हे आम्हाला माहित नाही. सरपंच कोण आहे बा गावामध्ये ते माहित नाही. ही समस्या आमची कोण बिडू साहेबांना सुद्धा आम्ही तक्रार केली होती. बिडू साहेब येऊन तरी समस्या आमची सुटली नाही. हे आमची गावाची समस्या कोण सुटणार आहे? हे सरकारने सगळं नेमकं लक्ष द्यायला पाहिजे. आमच्या गावाची समस्या मागे 23 मध्ये पूर्ण गाव आजारी पडलं. त्यावेळेस समस्या पूर्ण डॉक्टर दवाखाने झाले. याचा समस्या मिटणार कधी आमची? ग्रामसेवक आणि सरपंच शिपाई वेळेवर कोणतंच काम करू शकत नाही. अधिक भगोड्याचे याचे आपल्या रोज आम्ही जे पैसे लोकांना भेट मिळत नाही, असे 10% लोकांना आमच्या गावामध्ये मिळलेले नाही. ही चौकशी कधी झाली नाही. तक्रार दिली देऊन बी टोकरी दाखवता कचऱ्याची टोकरी दाखवता. असं आमचं गाव आहे. सरपंच आणि ग्रामसेवक कधी येत नाही. ग्रामसेवक ग्रामसेवक येत नाही, सरपंच येत नाही. फक्त ते काय आहे काम पडलं तेव्हा येतात. ते मतदान टायमाला येतात फक्त. बाकीचे आम्हाला काही येऊ शकत नाही. ते ग्रामसेवक वरती मॅडम आहे ते वराडे मॅडम हा वराडे मॅडम हा सरपंच सुमाबाई लांडगे अमराव लांडगे. त्या स्वतः कारभार बघता का दुसरे कोणी बघतंय? दुसरे वाजता कारभार ते येतच नाही. मासिक मीटिंग दर महिन्याला असताना ते कधी हजर राहत नाही. तर प्रत्येक कोणाला शिपायाला ते सदस्य आहे त्यांना विचारून पहा तुम्ही. ग्रामसभा फक्त ते सरपंच आवडे का येता फक्त सांगता की ते फक्त 26 जानेवारी 15 ऑगस्ट 1 जून 1 मे ह्या टायमाला हजर राहता. बाकी मासिक मीटिंग मध्ये एकही हजर राहत नाही. मी 5-6 वेळा तक्रार घेऊन गेलो असताना मला सरपंच एक दिवशी आढळलेलं नाही. याची चौकशी तुम्ही करून घ्यायची. नाव सांगा बाबा. माझे नाव सुब्रमंद्र वाघ.
एक मिनिट बाजूला. काय आलं मावशी? ग्रामपंचायतचे माणसं येतात नाही का काढायला? आजपर्यंत कोण दिसून नाही आले? सायकल दिली ग्रामपंचायतला, सायकल मोडून टाकली, साफसफाई काय आलं मावशी? ग्रामपंचायतचे माणसं येतात नाही का काढायला? आजपर्यंत कोण दिसून नाही आले? आता हे पाणी कुठे जाईल निघून? त्या उपसरपंचांचोय शिपायाचोय सांगून राहिलोय तर ते काय म्हणता आमचं संपलंय आता 2 महिने राहिलंय आम्हाला काहीच सांगा नको तुम्ही. हे पहिल्यांदा हिरवकच पाणी येतं मग गढूळ पाणी येतं मग तिच्यात पख येतात घाण घुण येतात किडी येतात डालं भरलं टोपलं भरलं शिपायाला धावलं शिपायानं धरलं उखड्या गुपचीत फेकून दिलं. हा तरी बी बोलला नाही दुसऱ्यांदा तरी बी सरपंचाचं सांगायला गेलो सरपंचीन बाईचं सांगायला गेलो म्हणे येतच म्हणे आता तो काय करणार आहे म्हणे कोणाची पाईप लिकेज वाशीन म्हणे. म्हणलं मग तुम्ही पहा पाईप टाका. हा आम्ही काका मरा का आमचे लेकरं बाया घेऊन सनी आम्ही तेच पाणी पिऊन उकळीन सनी तेच पाणी पिऊन राहिलोय. हा आम्ही ना आता नळ पट्ट्या भरा का पाणपट्ट्या भरा का जारचं पाणी पिया. हा आम्हाला लय तकलीफ आहे त्या पाण्याची. ग्रामसेवकांनी सरपंचाचं उद्धट बोलणं आणि सरपंच बी गोट घेत नाही सरपंच बाई बी गोट घेत नाही उद्धट बोलतात ते दोघी बी जण आणि शिपाई बी पण उद्धट बोलतो. काल हे लाका हिसकून घेत जाय आमच्या जुईन आम्ही आणला आम्ही त्या पत्रकारांले लोकांले जनताले धावू मा मालक येईन मा मालक पाहिन तर त्यानं मा हातातून हिसकून घेतलंय ते. हा मी म्हणलं तू भरू नको आमच्या दारची घाण आहे आम्ही भरू हे घाण आम्ही भरू म्हणलं ते भरायचं काहीच काम नाही म्हणलं इथलं पावतर बोललो. सकाळी बी त्या सरपंच बाईले म्हणलं तुम्ही पहा म्हणलं याला सुमित्राबाई म्हणलं लय तकलीफ आहे म्हणलं आम्हाला. तर सुमित्राबाई बाई काय बोलली आमचं 2च महिने राहिले म्हणे तुम्ही आता काय करू शकता म्हणे. गावचा कारभार महिला सरपंच आहे, मग? त्या बघता का कोणी दुसरं बघतं? आम्ही सरपंचालाच धरू दुसऱ्या लोकांना कसं काय धरू कोण आम्ही. पाहतं? महिला कोण सरपंच पाहिजे? आहे, महिला आहेत मग का? महिला आहे ना सरपंच त्या पाहता का सगळा कारभार? काहीच नाही कोणी एक बी नाही पाहता भाऊ पाहता त्यांचे आले. हा मावशी, काय नेमकं तुम्ही म्हणत? गटारी साफ होत नाही. गटारी साफ किडे पाणी चावतात त्यांच्या आम्हाला दारी. बबलं करून ठेवतात ते गटारचे बी. मी उकरलं की लोकांच्या मामा दार बी टाकलं तर मला गाय द्यायला येतात बा आणि त्याच्या दारी त्याच्या गटारचं उकरून टाकलं की त्या बी गाय देतात मला. मग त्यानं साफसफाई ठेवा साफसफाई करून नाही ठेवता त्या घाण ग्रामपंचायतकडून कोणी येत नाही का कोणीच साफ? येत नाही पंचायत मधलं कोणीच येऊ शकत नाही. आलेलं माझ्या मला तपलीक आहे मला त्या गटारची लय तपलीक आहे ते गटारचं काही ना काही तुम्ही हे करा लय किळ चालता घराई म्हणजे चुल्याला जेवण येतं आम्हाला पाहिजे ते पण ते लोक गावातले लोक करता नाही आणि ते ठीक आहे, ठीक आहे. कधीपासून पाणी खराब येत आहे काय काय अडचणी येत आहे? तर ते पाणी नाही का महिना झालाय ते पाणी खराब येत होतं. पहिले पक्क निघले ते तर आम्ही म्हटलं त्यांना की पक्क येऊ राहिले बा पाण्यामध्ये तर ते म्हणे असतील म्हणे. मग आम्हाला वाटलं हाय बा तर मग आम्ही काही लक्ष दिलं नाही. मग यांना राजभवनात त्यांना सांगलं आम्हाला की बा घाण निघली आपल्या पाण्यामध्ये. मग आम्ही समज का सहकार्य केलं बा. मग त्यांनी म्हटलं की घाण निघाली ते म्हणाले की असं आता ते काय म्हणणार आहे ते म्हणे आता आम्ही काय करू शकत नाही म्हणे. तक्रारी केल्यावर त्यांनी काही साफसफाई केली नाही. आणि मागे बी यंदा धावले ते बकटी म्हणते यांच्याच घरी
शेपटाची किडी निघत पातल्यात धावले, शेपटाचे किडे धावले. तर मग आम्ही सरपंच आणि ग्रामसेवक कधी घेत नाही येऊनच पाहत नाही नाही. येऊनच नाही काही बी पाहत. पाहत त्यांना कधी पाण्यामध्ये पावडर टाकली नाही, त्यांना स्वच्छता समस्या केलीच नाही. मग आता लेकरं आजारी पडतात. आता मी आजारी, माझ्या घरचे आजारी, सगळे म्हणजे आमचा परिवार आजारीच राहतो. आता तरी तुम्ही नाली पाणी ना इकडच्या साईडनं नाली पाणी डायरेक्ट किडे घरात चालतात, नाली सुद्धा उकरता नाही. अशी ग्रामसेवक म्हणजे मॅडम कधी स्वच्छता पाहिलं आहेच का? नाही. ग्रामसेवक मॅडम नाही कधीच नाही. ग्रामसेवक मॅडम नाही, कधी येत कधीच नाही. नाही, दिसलीच नाही, कधीच पाहत दिसली नाही. आता चेहरा देखील पाहिला नाही नाही. ग्रामसेवक मॅडम पाहिलाच नाही, असं येतच नाही. आहे, म्हणजे आली बी हा ना ना. तर असं पाहू शकत नाही. आता गरम सभा आली ना, ते मॅडम आली ना तर आपण बोलू शकतो ना त्यांना की सर आमच्याकडे पहा म्हणून. ग्रामसभेत नाही. महिला तक्रार करत नाही, ग्रामसभा होत नाही का इथं? नाही, आता आम्हाला माहितीच माहितीच पडत नाही राहत नाही, काहीच माहित राहत नाही. मीटिंग कधी होते, काय होते, काहीच माहित राहत नाही आम्हाला. सरपंच काहीच येऊन पाहत नाही, फक्त त्यांचे भाऊ पाहता. हा. आणि म्हणजे ज्या महिला सरपंच आहेत, ते काहीच येऊन पाहता नाही. आणि ते गरम शोक बाई बी डोळ्याने दिसत नाही. ते सभा काय होते काय नाही, काहीच माहिती पडत नाही. आम्ही लयच दार येतो, आम्ही सांगतो त्यांना आमच्याकडे या पहा. टोपले भरून ठेवले, 2-2 दिवस झाकून ठेवले, बादल्या टोपले. मग आता तक्रार कोणाकडे नाही. आम्ही मागे बी आम्ही तुमच्याकडे एकदा सांगलो होतं. ते म्हणतात तुमची तक्रार दे, कोणाची तक्रार नाही. असं कुठे चालेल का? असं डोकं- ग्रामसभा गरम सभा बी घेता नाही आणि इकडे माहिती पडत नाही आणि सांगता पण सुद्धा नाही. आणि ते आले का गेले ते बी सुद्धा माहिती पडता नाही. आणि त्या तिथे सुद्धा गेलो आम्ही भांडे घेऊन, तक्रार घेऊन, तिथे बी सुद्धा न्याय नेता नाही. ही करताना आम्ही चाललो येतो. काय करा मग, महिलांची बोटच घेता नाही ते. इथं एक ग्रामस्थ आहे. काय समस्या आहे आपल्या या पाण्याच्या समस्या दुसरं काही नाही. गडारीच्या का पाणी व्यवस्थित येतं का आपल्याकडे? पाणी काय आता आपलं बोर आहे, आपलं काही संबंध नाही. पाणी तुम्ही नळाचं वापरतच नाही. नाही, बोर आहे ना. बरं, गडार काढण्यासाठी किती दिवसापासून ग्रामपंचायत आले? येताच नाही, काढताच नाही ग्रामपंचायत. काढतच नाही. 5 वर्षापासून तुम्हाला एकही कर्मचारी दिसलेला नाही किंवा ग्रामपंचायत मार्फत काढण्यात आलेली नाही. नाही, काहीच नाही कोणतीही गोष्ट सरपंच, ग्रामसेवक यांनी प्रत्यक्षात पाहणी कधी करताना दिसलेले का तुम्हाला? नाही कधीच नाही दिसले. कोण आहे ग्रामसेवक इथं? कल्पना बाई तर आपण बघितलं एवढी शोकांतिका आहे की यांना म्हणजे ग्राम हा शासकीय अधिकारी असो, परंतु इथे गावकऱ्यांना ग्रामसेवक हा महिला आहे की जेंट्स आहे हे देखील माहिती नाही. म्हणजे ही परिस्थिती इथली आहे. बघू शकतो आपण गटारीची दुरावस्था. म्हणजे इथं प्रत्यक्षात तर गटारी झालेल्याच नाहीये, परंतु उचलून घे. ही गडार आहे. गडार म्हणजे गडारच नाहीये, नुसतं फक्त एक रंधा मारलेला असेल 2 इंचाचा आणि तिच्यातून ही गडार दाखवण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात आपण आता ग्रामसेवक सरपंच यांना विचारू की इथं निधी किती आलेला होता गडारीसाठी आणि गडार कशी काढण्यात आलेली याचं इस्टिमेट काय आहे. प्रत्यक्षात इथं अभियंता म्हटलं तर अभियंताचं स्वागतच करायला पाहिजे की त्यांनी हे गडार पास केलेली आहे. ती जर गटार असेल तर हे आता मधून जाणारी जी गटार आहे याला काय म्हणावं. बीडीओ साहेब तुम्ही बघू शकता ही जामनेर तालुक्याची दुरावस्था आहे. तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर याचं खापर तुमच्या सांगावर फुटणार आहे नक्कीच. कोणतं मूल्यांकन घेतलं जर त्यांनी? केलं बस भरपूर हे काही ऋतू चालू आहे पाणी. सरपंच किंवा ग्रामसेवक यांना पाणी केलेली नाही का? 4-5 वेळा गेलो काय बोलले? हा म्हणे पाहू आता बदलून जातील तरी नाही झालं. नाही झालं. अक्षरशः त्यांचा कालावधी संपलेला आहे. हा बस कुठे रे पाणी प्यायची समस्या खराब आहे आमची. मग 8 दिवसापासून पाणी भेटतं. 8 दिवसानं पाणी येतं. मग तिसऱ्या दिवशी मग पुरं गटर आहे ना, हे पूर्ण पाणी पुरं पाणी पाणी गावात माहित नाही पण प्यायला भेटत नाही अशी परिस्थिती आहे.
कोणी लक्ष घालत नाही हे कामामध्ये. कोणी आता आहे का सरपंच कोणी आहे काय नाही, सरपंच नाही, येणारच सदस्य- नाही. आहे का कोणी सदस्य देखील नाही आहे. नाही कोण आहे पाहिलं सदस्य आहे. ही आहे ग्रामपंचायत. एकूण 9 आहे का? 9 जणांची बॉडी आहे. सुमित्रा अंबादास लांडगे सरपंच आहेत. सुभाष देवसिंग जोगी उपसरपंच आहेत. अनिता प्रल्हाद सावळकर सदस्य आहेत. त्यानंतर इथं सुभाष देवसिंग जोशी यांची खुर्ची आणि ग्रामसेवक वराडे. परंतु आता गावामध्ये एवढी समस्या तयार झालेली आहे, एवढा आक्रोश चालू आहे, एवढा संताप चालू आहे, परंतु इथं एकही सदस्य, उपसरपंच, सरपंच किंवा ग्रामसेविका हजर नाही. यावर गावकऱ्यांनी बाहेर आंदोलन देखील छेडलेले आहे. बघू शकतो आपण. गावात अनेक समस्या आहेत. काय नेमक्या समस्या होत्या किंवा त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना करता? आमच्या परीने आम्ही 100% बरोबर करतोच आहे. काल थोडासा विषय झाला पाईपलाईनचा. आम्ही ते पाईपलाईन दुरुस्ती केली. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, त्याचं म्हणजे रात्रीची लाईट होती बा, त्यामुळे सकाळी आम्ही दुरुस्ती केली. त्याच्यानंतर ते घाण पाणी बाहेर काढलं. एकाच कॉकचा प्रॉब्लेम होता. आम्ही 2 करायचा प्रयत्न केला, पूर्ण क्लिअर झाला. नंतर ते थोडीशी घाण आली, त्याच्यात तो व्हिडिओ व्हायरल झाला. परंतु घाण ही घाण फक्त एकाच त्याच्यात पक्क होते. हो, तर मग आम्ही तिला दुरुस्ती केली सर. आम्ही तिला दुरुस्ती केली. पिल्लोर काढला. आउटलेट व्हाल नाही का? हो आहे ना खाली. काही सकाळी नागरिक साफ करण्यात आली. काही नागरिकांचं म्हणणं आहे पाणीच्या आउटलेटचं पाणी पूर्ण गावात फिरत असतं, पण नळाला पाणी आहे ना 8 ते 10 दिवसानंतर येतं. तसं काही नाही. हे नागरिकांचा प्रश्न आहे. 4थ्या 5व्या दिवशी पाणी येतच आहे. तो विषय नाही. 8-10 दिवस पाणी येत नाही. हा. 8-10 दिवस पाणी येत नाही. लाईटचा प्रॉब्लेम आहे. लाईट 8 घंटे. आणि लाईटचा प्रॉब्लेम असा, लाईट 8 घंटे फक्त. 8 घंटे लाईट येते, लाईट येते जाते, त्याच्यामुळे चालूच असतं. हा? हा? बरोबर आहे की नाही? याचा अर्थ असा आहे का की वाई काढण्यात- नाही दबावने तसा विषय नाही. गावामध्ये लवकर पाणी सोडा. याचा अर्थ असा आहे बाकी का मध्ये कोणी बोललं का आता? कळलं गावावर जास्त प्रेम आहे, तिकडल्या गावावर कमी. तसा काय विषय नाही सर. आता ते म्हणताय 8 दिवसांनी येतंय. तिकडल्या म्हणताय 8 दिवसांनी येतंय, आपल्याकडे म्हणतोय की 5 दिवसांनी येतंय. लाईटचा प्रॉब्लेम असा आहे की 8च घंटे लाईट चालते. 8 घंटे लाईट चालते. एकच मोटर आहे, कारण आमची 2 मोठी ते धरणात हिरबुड आली आहे, कारण धरणात पाणी पाळू शकत नाही. त्याच्यामुळे एक मोटर आहे, त्याच्यात 8 घंटे लाईट आहे. त्याच्यामुळे लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम येतोय. अनेक नागरिकांच्या बऱ्याच समस्या आहेत. त्या समस्यांना त्यांना काय आश्वासन देण्यात येईल तुमच्याकडनं? ते कामं पूर्ण होतील का आमच्याकडनं लवकरात? 100% आम्ही पूर्ण करतो. जेवढा प्रयत्न जेवढा आम्ही 100% करतोच आहे. ग्रामसेवक आणि सरपंचाचं नागरिकांशी उद्धट बोलणं आहे असं लोकांचं म्हणणं नाही आहे. तसं काही लोक बोलतात तसा काहीच विषय नाही. तसा काहीच विषय नाही. तुम्ही कोणाला विचारा, अरे तुझ्या भाषा कुठे वापरली आपण, तुम्ही विचारू शकता का कोणाला? गटारी काढल्या काही जात नाही. महिलांनी अशी तक्रार केली की आम्ही आमच्या गावातल्या समस्या जर सरपंच आणि ग्रामसेविका यांच्याकडे मांडल्या तर ते म्हणतात की आता आमचे दोनच महिने राहिले, कोणीच नाही, असं कोणीच बोललं नाही असं. आम्ही काहीच करू शकत नाही. असं कोण काही बोललं असं? महिलांनी- बऱ्याच महिला आहेत दादा, त्या म्हणतात की ग्रामसभा आम्ही होत बोललो नाही नाही ना. किंवा सभा झाली तरी आम्हाला माहित पडत नाही असं बोलतात. ग्रामसभा घेतली आपण जोडी देतोच ना. गावात जोडी फिरतेच, घेतला जाते ना. थोडी नागरिकांचे प्रश्न मांडले जात नाही त्याच्यामध्ये. मांडला जातो जो विषय तो घेतला जातो सर. आज थोडी आहे. आमच्यापर्यंत आम्ही सगळं 100% पूर्ण काम करतोय. पण शेवटी कसं असतं, काही राजकीय हेतू, इलेक्शन समोरच पुढे आता काही गोष्टी ह्या चालतो, काही गोष्टी राजकीय हेतू भडी आल्याच्यामुळे ते पकड असं म्हणणं आहे. तोचा विषय नाही सर. आम्ही मान्य करतो ना. आम्ही काय केलं, आम्ही दुरुस्ती केली पाईपलाईन दुरुस्ती केली, पाईपलाईन केव्हा साफ केली केली. पाईपलाईन? कालच केली ना सर. कालच केली. नाही परवा दिवशी. पाईपलाईन जर परवा दुरुस्ती झाली तर काल याचं कारण काय आहे? आम्ही पाणी सोडलं नाही सर. आम्ही पाणी पाईपलाईन साफ केली आम्ही. जर समजून घ्या एखाद्या गावकऱ्याच्या आरोग्यास धोका निर्माण झाला कालच्या पाण्यामुळे तर त्याला जिम्मेदार कोण राहील? आम्ही समजू शकतो सर. आम्ही पाणी प्यायला सोडायच्या अगोदर पाईपलाईन साफ केली ना. पाईपलाईन साफ केली आम्ही. गावात पाण्यामध्ये जे पावडर टाकली जाते ती किती वेळा टाकली जाते?
आम्ही विहिरीत टाकतो. आजपर्यंतही पावडर टाकलेली नाही असं महिलांचं म्हणणं आहे. नाही नाही विहिरी पण टाकायचं. गटारी केव्हा साफ करता तुम्ही? चालूच असेल सर. 5 वर्षात एकदा गटार साफ केलेली आहे. 5 वर्षात एक हे होते आपल्यासोबत मुकेश पाटील ग्रामपंचायत सदस्य आणि यांनी गावातील समस्या अनेक माहिती दिलेली आहे. प्रत्यक्षात टाकीची साफसफाई देखील केली गेलेली नव्हती. सकाळी 5 वाजता टाकीची सफाई केली गेलेली होती. ग्रामपंचायत आहे आणि इथं ग्रामसेविका या येतच नाही असं गावकऱ्यांची तक्रार आहे. यावर त्यांनी त्या सांगितले की ग्रामसेविका यांनी गुरुवारपर्यंत रजा टाकलेली आहे. त्यांच्याशी बोलणं केल्यानंतर अशी माहिती मिळाली की प्रत्यक्षात इथं कोणतंही काम ग्रामपंचायत बॉडीकडून केलं जात नाही.